गोविंद देवगिरी महाराज जी, आपलं मनापासून स्वागत आहे माझा कट्ट्यावर. नमस्कार स्वामीजी. म्हणजे नेत्र सुखद, नेत्र दीपक आणि अलौकिक असं काहीतरी त्या दिवशी 22 जानेवारी रोजी सगळ्या देशानं जगानं अनुभवलं आणि हे सगळं अनेक पिढ्यांचं स्वप्न साकार होताना आम्ही तर ते सगळे लांबून बघत होतो, पण तुम्ही प्रत्यक्ष त्याच्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका पार पाडत, एक खूप मोठी जबाबदारी खूप श्रद्धेनं आणि निष्ठेनं पार पाडत होतात. आणि त्यामुळं जेव्हा तो प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेचा क्षण, तिथलं तुमचं मनोगत आणि एकूण या सगळ्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. अर्थातच सगळ्यात आधी तर हे जाणून घ्यावंसं वाटेल की म्हणजे मंदिराचं भूमिपूजन ते मंदिराचं प्रत्यक्षामध्ये ते प्राणप्रतिष्ठा होण्यापर्यंतचा जो काळ आहे तो फार काही मोठा नाही आहे. जेमतेम 3-3.5 वर्षामध्ये इतकं प्रचंड असं काही उभं राहू शकेल असं जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की हे इतक्या पटकन होईल का, याच्यामध्ये एक 5-7 वर्षांचा काळ जाईल असं वाटलं होतं? आणि कोणत्याही टप्प्यावर याच्याबद्दल की जी टाईमलाईन आपण ठरवलेली आहे ती कुठंतरी मागं पुढं होतीये, त्याच्याबद्दलची काळजी, त्याच्याबद्दलची भीती अशी मनामध्ये आली होती. आणि जेव्हा हे सगळं प्रत्यक्षात घडलं त्यावेळेला नेमकं तुमचं आतून काय तुम्हाला वाटत होतं हे सगळंच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. या ठिकाणी जे घडलं, जे उभं झालं ते सर्व अनेक पिढ्यांचं स्वप्न साकार होण्यासारखं आहे. केवळ पिढ्यांचंच नव्हे तर उण्यापुऱ्या 5 शतकांचं हे स्वप्न होतं आणि ते साकार करण्याची जबाबदारी आमच्यावरती होती. प्रभू रामरायानं या सेवेकरता ज्या लोकांना बोलवलं त्यात माझाही समावेश होता, याचा मला संतोष आहे. पण आधी हे आव्हान वाटत होतं की आपण हे कसं पेलू शकू. भगवंताच्या कृपेनं सर्व काही सुरळीत होत गेलं आणि प्रत्येक टप्प्यावरती काही समस्या उभ्या राहतच होत्या, त्यांचं निराकरणही होत होतं. आम्हाला सर्वात पहिल्यांदा जी समस्या जाणवली ती या मंदिराचा पायाच आम्हाला कुठे मिळेना. ज्या ठिकाणी मंदिर उभारायचं होतं त्या ठिकाणी केवळ वाळू आणि रेतीच होती. आणि त्यामुळे कुठे आपल्याला खडकावरती एखादा भक्कम पाया मिळेल का याचा शोध घेण्याचा आम्हाला फार प्रयत्न करावा लागला. आणि शेवटी सर्व आपल्या देशातल्या IIT संस्थांचं सहकार्य आम्हाला मागावं लागलं. त्यामध्ये IIT रुडकी, IIT मुंबई, सुरत, हैदराबाद, कानपूर आणि गुवाहाटी या ठिकाणच्या सगळ्या मोठ्या विशेषज्ञांनी आम्हाला सहकार्य केलं, मनापासून केलं. आम्हाला जेव्हा जेव्हा हवं होतं तेव्हा त्यांनी उपलब्ध होऊन ते केलं. आणि शेवटी निर्णय आम्ही हा घेतला की आपण या ठिकाणी एक कृत्रिम खडकच तयार करूया. आणि ग्रॅनाईटचा एक अत्यंत मोठा खडकच आम्ही उभा केला. आणि त्यामुळे या पायाच्या अतिशय मोठ्या काळजीतनं आम्ही बाहेर पडलो. त्यानंतरचं काम तितकं अवघड नव्हतं, पण आमच्या पुढे काही आव्हानं होती. आणि ती आव्हानं म्हणजे आम्हाला हे काम जमेल तितकं लवकर पूर्ण करायचं होतं. तसं या मंदिराचा सगळा आवाका फार विशाल आहे आणि आम्हाला एक मात्र वाटत होतं की मंदिराचं उरलेलं जे काम आहे, जे हवं असेल तर मी सांगेन, पण ते सगळं होईल तेव्हा होत राहील. एकदा लवकरात लवकर आम्हाला भगवान रामरायांना त्यांच्या मूळ वास्तूमध्ये भव्य दिव्य अशा प्रकारच्या मंदिरात विराजमान करण्याची निकड होती. आणि ते 22 जानेवारीला भगवंताच्या कृपेनं पूर्ण झालं. असंख्य लोकांचं सहकार्य त्यामध्ये लाभलं. हे सगळं होत असताना अंतःकरण सारखं भरून येत होतं. कृतज्ञतेनं, प्रसन्नतेनं, संतुष्टीनं या सगळ्या प्रकारच्या भावभावनांचा कल्लोळ अंतःकरणात होता. कृतज्ञता एवढ्या करता की आमच्या सगळ्या 500 वर्षातल्या 3 लाखाहून अधिक बलिदानी लोकांनी
कसलाही विचार न करता घरादारांची राख रांगोळी होईल किंवा आपल्या कुटुंबांचं त्यांची वाताहात होईल याचा विचार न करता संघर्ष केला, प्राणार्पणही केलं. इतिहासातल्या गोष्टी जाऊ द्या, पण आत्ता प्रत्यक्ष कारसेवकांनी या 4 दशकांच्या मध्ये जे काही केलं ते तर आपल्या समोरचं आहे सगळं. आणि हे सगळं होत असताना जे जे काही त्यांनी झेललं, त्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांनी काठ्या झेलल्या, त्यांनी गोळ्या खाल्ल्या आणि त्यांनी अनेक प्रकारच्या यातना सोसल्या. हे सगळं करून या लोकांनी हे मंदिर मुक्त केलं. यामुळे आम्हाला ही संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये अत्यंत मोठी कृतज्ञता होती. अंतःकरणात एक प्रसन्नताही होती की आता त्यांची स्वप्न आपल्याला पूर्ण करता येत आहेत आणि एक संतुष्टीची भावना ही होती की आम्ही आमच्या ठरलेल्या वेळेमध्ये या कार्याच्या एका उच्चतम बिंदूपर्यंत येऊन पोचलो. बाकीच्या बांधकामाचं चालत राहील, ते अजूनही काही दिवस चालणार आहे, पण आम्हाला रामरायाला त्याच्या मूळ निवासस्थानी विराजमान करायचं होतं. ते खरोखर मनात ठेवल्याप्रमाणे घडतं आहे. यानं मनात समाधानही खूप होतं. या सर्व भावना अंतःकरणात क्रमाक्रमानं